नमो बुद्धाय. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत उपविभाग 6. 3. राजकीय आणि लष्करी शक्ती समाज व्यवस्थेवर अवलंबून असते. एकदा भगवान राजगृह येथील गृंधकुटावर राहत होते. त्यावेळी वैदेही पुत्र मगध राजा अजातशत्रू विज्जीवर आक्रमण करण्याच्या विचारात होता. तो स्वतःशीच म्हणाला, हे विज्जीकुल सामर्थ्यशाली असले तरी मी त्यांचा पुरेपूर नाश करेन. म्हणून आपल्या मगध देशाचा मुख्य प्रधान वस्कार नावाचा ब्राह्मण याला बोलवून तो म्हणाला, हे ब्राह्मणा, भगवंताकडे जा आणि नम्रतेने माझ्यातर्फे त्यांचे पायवंदन करून त्यांना विचार, आपली प्रकृती ठीक आहे ना? आपण स्वास्थ्य, सुख आणि आरोग्य उपभोगीत आहात ना? नंतर त्यांना सांग की मगध राजा अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्यास उत्सुक आहे. वज्जीकुळ कितीही सामर्थ्यशील असले तरी त्याचा पुरेपूर नाश करण्याचा त्याचा विचार आहे. अजातशत्रू पुढे म्हणाला, भगवान जे काही पुढले भविष्य होईल ते सांगतील. ते नीट लक्षात ठेव आणि त्यातला शब्द न शब्द मला निवेदन कर, कारण भगवान बुद्ध कधीही खोटे बोलत नसतात. राजाचे शब्द ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, ठीक आहे, आणि अनेक उत्कृष्ट रथ जोडून तो गृंधकुटाकडे निघाला. तेथे पोचल्यावर भगवंतांना कुशल प्रश्न विचारून राजाने आज्ञा केल्याप्रमाणे राजाचा संदेश त्याने निवेदन केला. त्यावेळी स्थवीर आनंद भगवंतांच्या मागे उभा होता. भगवंत त्यास म्हणाले, आनंद, वज्जी वारंवार सार्वजनिक सभा भरवतात हे तू ऐकले आहेस काय? आनंदाने उत्तर दिले, होय भगवंत, मी ऐकले आहे. यावर भगवंत पुढे म्हणाले, आनंद, जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवित असतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाहीत. उलट त्यांची भरभराट होत राहील. आनंद, जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे टाकतात, एकोप्याने आपापली उद्दिष्ट कार्य करतात, जोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय तदनुसार वर्तन करीत नाहीत, ज्या उद्दिष्टाला एकदा सर्व मान्यता मिळाली आहे ते वर्ज समजत नाहीत आणि गतकाळात वज्जी कुळाने जे नियम केले आहेत त्या नियम परंपरेप्रमाणे आचरण करतात, जोपर्यंत ते वज्जी आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्यांची वाहवा करतात, त्यांचा आदर करतात आणि त्यांची सल्लामसलत ऐकणे हे आपले कर्तव्य मानतात, जोपर्यंत आपल्या कुळातील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला ते बळजबरीने डांबून ठेवित नाहीत आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण करीत नाहीत, जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात आणि त्याचे परिपालन करतात, तोपर्यंत हे आनंद, वज्जी कुळाची अधोगती होणार नाही. उलट त्यांची भरभराटच होत राहील आणि कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही. सारांश, जोपर्यंत वज्जी प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील, प्रजातंत्रकाप्रमाणे आचरण करतील, तोपर्यंत त्यांच्या राज्याला संकट स्पर्श करणार नाही, असे भगवंतांनी स्पष्ट केले. नंतर भगवंत वस्सकाराला उद्देशून म्हणाले, हे ब्राह्मणा, मी वैशाली येथे वज्जी कुळात राहत असताना त्यांच्या कल्याणास ह्या वरील अटी कशा आवश्यक आहेत हे त्यांना शिकविले. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तर मग वज्जी जोपर्यंत ह्या वहिवाटीचे परिपालन करीत आहेत तोपर्यंत त्यांची अधोगती न होता त्यांचे कल्याणच वृद्धिगत होणार असे आम्ही मानायचे तर? हे गौतमा, मगध राजाला वज्जीचा पाडाव करता येणार नाही असे तुझे म्हणणे दिसते. असे बोलून वस्सकार उठून राजगृह येथे आपल्या राजाला भगवंताचे शब्द सांगायला निघून गेला. यापुढे आपण पाहणार आहोत 4. युद्ध हा चुकीचा मार्ग आहे. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.